आज आपण देवाचं जे वचन आहे, देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आजचा हा आपला विषय आहे देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केले पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं की देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा देवामध्ये जर तुम्हाला वाढायचं आहे तर मग देवामध्ये वाढण्यासाठी तुम्ही काय करतात? कुणाला कोणी सांगेल का की तुम्ही काय करता देवामध्ये वाढण्यासाठी? नेहमी पवित्र शास्त्राचं वाचन करावं, देवाचं वचन ऐकावं, स्तुती आराधना करावी, इतरांसाठी प्रार्थना करावी आणि देवाचे जे वचन आहेत देवाच्या आज्ञेप्रमाणे चालावं. हे व्हेरी गुड. देवाच्या आज्ञेप्रमाणे चालावं, देवाचं वचन वाचावं, देवाचं वचन ऐकावं आणि देवाच्या आज्ञेचं पालन करावं, इतरांसाठी प्रार्थना करावी. ह्या सर्व गोष्टी करून देवामध्ये जे आहे ते तुम्ही वाढत आहात. व्हेरी गुड, खूप छान. आणखीन कोणी देवामध्ये वाढण्यासाठी तुम्ही काय करत आहात? अंगठी मागे प्रार्थना करावं लागतं, वचन ऐकावं लागतं, वचनाप्रमाणे चालावं लागतं. जे परमेश्वराने आपल्यासाठी प्रत्येक दिवसाचं नियोजन केलेलं आहे, जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकासोबत वागावं लागतं. अन् खरंच वचनानुसार मग आपल्याला सहन पण करावं लागतं, कारण की जे परमेश्वरामध्ये आहे, तर ते व्यक्ती कधी क्रोध करत नाही. ते व्यक्ती कधी कुणाचं मन दुखवत नाही. अन् कधी पण कोणी जर त्यांचं मन पण दुखवलं, तर त्याला प्रत्युत्तर देत नाही. हे प्रत्येक गोष्टी बायबलमध्ये म्हणजे त्याप्रकारे चालावं लागतं आपण जेव्हा आपण ह्या वचनानुसार राहतो त्या पद्धतीनं. ओके, व्हेरी गुड, खूप छान. देवामध्ये कशा प्रकारे वाढलं जातं, तर जे काही 3-4 मुद्दे सांगितलेले आहे की देवाने आपल्यासाठी ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या योजनेप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि ज्यावेळेस लोक आपल्याला त्रास देतात तर आपण त्या त्रास देणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देण्याऐवजी आपण ज्यावेळेस त्यांचे सहन करतो तर तो एक भाग देवामध्ये वाढण्याकरता फार जो आहे तो प्रभावशाली ठरतो आपल्याकरता. बायबल वाचणं आहे, त्यामध्ये प्रार्थना करणं आहे, देवाच्या आज्ञेचं पालन करणं आहे. व्हेरी गुड. आणखीन तुम्ही देवामध्ये वाढण्यासाठी काय करता? तुम्ही देवामध्ये वाढण्यासाठी देवाला आवडणार आपण जीवन जगलं पाहिजे. आपण शांततेने राहिलं पाहिजे. ममता, चांगुलपणा पणाने वागलं पाहिजे. दुसऱ्यांना केलं पाहिजे, मदत केली पाहिजे आपण. आणि आपल्याकडून शक्य तेवढं प्रार्थना आपण दुसऱ्यांसाठी केली पाहिजे. आणि सहनशीलता, शांती, आपण आनंदामध्ये आनंद केला पाहिजे, दुःखामध्ये दुःख केलं पाहिजे. पण देवाने जसं पवित्र जीवन जगला पिता परमेश्वर, तसं आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे. देवाला आवडणारं जीवन आपण जगू. रोज वचन वाचू, वचनाप्रमाणे चालू आपण, वचन आचरणात आणू आणि वचनाप्रमाणे आपण आपल्या आपल्या कृतीमधून परमेश्वराचा स्वभाव दिसला पाहिजे. ओके. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या करून तुम्ही जे आहात ते देवामध्ये वाढत आहात. खूप छान. आणखीन कुणाला काही सांगता येईल की तुम्ही देवामध्ये वाढण्यासाठी काय करत आहात तुम्ही? फास्टिंग प्रेयर केली पाहिजे. देवामध्ये वाढण्यासाठी उपवास प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. देवात वाढण्याकरता उपवास प्रार्थना करणं पण गरजेचं आहे. खूप छान. तुम्ही जे सर्वांनी जे जे मुद्दे सांगितले ते मुद्दे खूप छान होते आणि त्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही देवामध्ये वाढत आहात हे फार छान आहे. आणि देवामध्ये वाढलं पाहिजे अशी देवाची देखील इच्छा आहे. आज आपण हा विषय शिकणार आहोत, देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि देवामध्ये वाढण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपण जी केली पाहिजे ती आहे देवावर पूर्ण विश्वास आपण ठेवला पाहिजे. कारण देवामध्ये वाढण्यासाठी
देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्यावरती पूर्ण जो विश्वास आहे तो विश्वास आपण त्याच्यावरती काय केला पाहिजे, ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्रचं पुस्तक 3रा अध्याय आणि 5 आणि 6 वचन आपण वाचतो. नीतिसूत्रे ह्याचं 3रा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. आणि त्या वचनामध्ये नीतिसूत्रेकार काय म्हणत आहे पहा. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. व्हेरी गुड. आता नीतिसूत्रेकार ह्या ठिकाणी आपल्याला परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवण्याच्या संदर्भात 5 आणि 6 वचनामध्ये असं म्हणत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती काय कर, विश्वास ठेव. लक्ष द्या, जर तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे तर तुम्हाला परमेश्वर देवावरती पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो त्यावेळेला तो विश्वास आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता जे आहे तो सहाय्य करत असतो. आणि नीतिसूत्रेकार देखील या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहतो ना त्यावेळेला आपण देवाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की आम्ही तुझ्यावरती पूर्णपणे अवलंबून नाहीये किंवा आम्ही तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून नाहीये. लक्ष द्या, ह्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला जर परमेश्वरामध्ये देवामध्ये अधिक आणि अधिक जर वाढायचं आहे तर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट जी करण्याची आवश्यकता आहे ती आहे आपण पूर्णपणे देवावरती विश्वास जो आहे तो ठेवायला शिकलो पाहिजे. मग ज्या वेळेला आपण परमेश्वरावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो तर त्यावेळेला आपण नेमकी काय करतो माहितीये का, वचन 6 मध्ये आपण आपल्या सर्व मार्गामध्ये देवाचा आदर जे आहे ते तो करत असतो. आणि ज्या वेळेला आपण देवाचा आदर करतो त्यावेळेला आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहता देवावरती आपण अवलंबून आहे, म्हणून देव आपला जो आहे तो मार्गदर्शक होतो प्रतिदिवसाकरता. मग देवामध्ये वाढण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपण काय केलं पाहिजे तर आपण देवावर पूर्ण विश्वास जो आहे तो ठेवला पाहिजे. मग पवित्र शास्त्रामध्ये आपण एक असा व्यक्ती आहे ज्याने देवावरती पूर्ण विश्वास जो आहे तो ठेवला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अब्राहम. त्या व्यक्तीचं नाव काय आहे, अब्राहम आहे. ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 1 ते 4 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर ह्या वचनांमध्ये अतिशय स्पष्टपणे परमेश्वर देव हा अब्राहमाशी बोललेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्या ज्या गोष्टी परमेश्वर देवाने अब्राहमाला सांगितल्या होत्या ना त्या प्रत्येक गोष्टींप्रमाणे अब्राहमाने केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि लक्ष द्या, अब्राहमाने देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला. अब्राहमाने देवाच्या वचनावरती पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेचं त्याने काय केलं माहिती का, त्याने पालन केलं आणि म्हणून तो विश्वासणाऱ्यांचा पिता असं त्याला गणण्यात आलं. आता लक्ष द्या, अब्राहमाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो ना त्याला परमेश्वर देवाने कोणकोणत्या गोष्टी करण्यासाठी सांगितल्या त्या पहा. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि त्याचं 1 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. आपण ते वचन आपण वाचू. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व पुढे
आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान तिथून निघतेवेळी अब्राहमाचे वय 75 वर्षाचे होते. व्हेरी गुड. अब्राहम हा 75व्या वर्षाचा होता त्यावेळेला परमेश्वर त्याच्यासोबत काय करत आहे, बोलत आहे. आणि आपण पाहतो की परमेश्वर देवाने अब्राहमाशी बोलणं केलं आणि अब्राहमाला कोणकोणत्या गोष्टी सोडण्यासाठी सांगितल्या पहा त्या ठिकाणी. अब्राहमाला परमेश्वर बोलला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवल त्या देशामध्ये जा. आणि त्या देशामध्ये जाणं हे अब्राहमाकरता इतकं सोपं नव्हतं. कारण जो देश अब्राहमाला परमेश्वर देव दाखवणार होता तो देश अब्राहमाच्या ओळखीचा नव्हता. आणि अशा अनोळखी देशामध्ये अब्राहम हा सर्व काही सोडून जे आहे विश्वासाने काय करत आहे, पूर्ण विश्वास देवावर टाकून जे आहे अब्राहम आणि त्याचा जो पुतण्या आहे ना, त्याचं काय आहे, त्याचा जो पुतण्या आहे लोट, हे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं माहिती का, जाताना दिसत आहे त्या देशामध्ये. जो देश देव काय करत आहे, अब्राहमाला दाखवत आहे. आता मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की अब्राहमाने देवावर जसा पूर्ण विश्वास काय केला, टाकला, त्याच प्रकारचा विश्वास आपण देवावरती टाकणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला पूर्ण विश्वास देवावरती टाकतो ना, तर तो विश्वास आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता मदत करत असतो. मग तुम्हाला जर देवामध्ये जर वाढायचं आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण विश्वास देवावरती टाकणं गरजेचं आहे. मग तुम्हाला देवामध्ये वाढते. दुसरा जो मुद्दा आहे देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे पवित्र जे जीवन आहे ते आपण जगलं पाहिजे. अनेक वेळा पवित्र जीवन जगून आपण देवामध्ये वाढू शकतो. पण पवित्र जीवन हे अनेक वेळा आपण जगण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो ना, त्यावेळेला आपल्या समोर अनेक असे जे चॅलेंजेस आहेत ते येत असतात. अनेक अशा ज्या परीक्षा आहे त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. अनेक असे जे काही प्रलोभन आहे त्याचा जो सामना आहे तो आपल्याला करावा लागत असतो. अनेक असे जे काही परीक्षा आहे, प्रलोभन आहे, त्याचा सामना आपल्याला करावा लागतो. बघा, पवित्र जीवन जे आहे ना, आपण ज्यावेळेस जगतो ना त्यावेळेला आपल्याला देवामध्ये जे आहे वाढण्याकरता मदत होत असते. आपण मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 8 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 8 ज्यावेळेस आपण वाचतो त्यामध्ये पहा, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहत. जे अंतःकरणाचे शुद्ध ते आशीर्वादित आहे, ते धन्य आहे, कारण ते देवाला पाहतील. आता लक्ष द्या, जर तुम्हाला देवाला पाहायचं आहे तर तुम्हाला पवित्र जीवन जगलं पाहिजे. कारण पवित्र जीवन जगल्याच्या द्वारेच तुमच्या अंतःकरणामध्ये ही खरी जी पवित्रता आहे, शुद्धता आहे, ती येत असते आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही देवाला पाहू शकता. परंतु तुम्ही जितकं पवित्र जीवन जगायला लागतात ना, तितकं जास्त तुम्हाला प्रलोभनाचा सामना करावा लागतो, परीक्षांचा सामना करावा लागतो. त्या परीक्षा किंवा ते प्रलोभन तुम्ही पवित्र जीवन जगू नये तर तुम्ही देवाच्या विरोधामध्ये पाप करून स्वतःला अपवित्र करून घ्यावं, यासाठी हे सर्व प्रलोभन आणि परीक्षा आणि नाना प्रकारच्या ज्या गोष्टी आहे त्या तुमच्या जीवनामध्ये येत असतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आणि त्याचं 9 वचन वाचतो ना, तर त्या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 39व्या अध्यायामध्ये एक तरुण मुलगा होता जो पवित्र जीवन जगून देवामध्ये वाढत होता. पवित्र जे जीवन आहे ते तो प्रतिदिवशी जगून देवामध्ये जे आहे तो काय होता,
वाढत होता. परंतु लक्ष द्या, जितकं तो पवित्र जीवन जगून देवामध्ये वाढायचा प्रयत्न करत होता, तितकं त्याला परीक्षांचा सामना जो आहे तो करावा लागत होता. तितकं त्याला प्रलोभनाचा जो सामना आहे तो त्याला करावा लागत होता. आणि बघा, उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आणि त्याचं जे वचन 9 आहे बघा, त्या ठिकाणी त्या त्या तरुण पुरुषाचं नाव आहे. आणि त्या तरुण पुरुषाला जे प्रलोभन आलं होतं की त्याने पवित्र जीवन जगण्याऐवजी पापमय जीवन जगावं, ते प्रलोभन पण त्या ठिकाणी आहे. वाचण्यासाठी मदत करा मला. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात, म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? बघा, ह्या ठिकाणी हे जे बोलणं आहे ना, हे एका तरुण पवित्र पुरुषाचं बोलणं आहे. तो काय म्हणतो माहितीये का? तो ह्या ठिकाणी ब भागामध्ये असं म्हणत आहे की तुम्ही माझ्या धन्याची पत्नी आहात आणि म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेलं नाही. असं असताही एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाविरुद्ध पाप कसे करू? लक्ष द्या, मी देवाविरुद्ध पाप कसे करू? ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही जी स्त्री आहे, ही स्त्री कामेच्या दृष्टीने त्या तरुण पुरुषाला काय करते माहिती का? ती बघत होती. लक्ष द्या, ह्या ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीची अतिशय भयानक रित्या योसेफावरती चुकीच्या गोष्टी करण्याच्या अनुषंगाने काय माहिती का नजर ठेवली, दृष्टी ठेवून होती. आणि इथं आपण स्पष्टपणे वाचतो की देवाचं बघा, 7वं वचन वाचा, वचन 7 ब्रदर सुभाष. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, माझ्याशी नीट. बघा, योसेफाचा जो धनी आहे ना, त्याची जी पत्नी आहे ना, तिची त्याच्यावरती वाईट नजर होती. आणि ती त्या ठिकाणी म्हणत आहे की तिची नजर त्याच्यावर होती आणि ती त्याला म्हणाली, माझ्यापाशी नीज. लक्ष द्या, परंतु ह्या ठिकाणी आपण एक फार महत्वाची गोष्ट योसेफाच्या जीवनामध्ये पाहतो, ते म्हणजे पवित्रता. तो जितकं पवित्र जीवन जगून देवामध्ये वाढत होता ना, तितकं जास्त त्याच्या जीवनामध्ये प्रलोभन येत होतं, तितकं जास्त त्याच्या जीवनामध्ये परीक्षा येत होत्या, तितकं जास्त त्याच्या जीवनामध्ये त्याने पवित्र जीवन जगू नये म्हणून त्याला परीक्षेमध्ये टाकण्याकरता अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत होत्या. पण लक्ष द्या, त्याच्याशी त्याने हात मिळवणी केली नाही. तुम्ही जर हा शास्त्र भाग जर वाचला ना, तर ह्या शास्त्र भागामध्ये असं लिहिलेलं आहे की योसेफ त्या घरातून पळून गेला, त्या स्त्रीपासून पळून गेला. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर देवामध्ये जर वाढायचं आहे तर देवामध्ये वाढण्याकरता आपल्याला पवित्र जीवन जे आहे ना ते जगलं पाहिजे. कोणत्याच प्रकारच्या स्त्रीकडं, कोणत्याच प्रकारच्या पुरुषाकडं कामेच्या दृष्टीने बघायचं नाही, वाईट दृष्टीने बघायचं नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या दृष्टीने बघण्याच्या अनुषंगाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रलोभनाचा सामना करावा लागेल ना, तर तिथून पळ काढा. तिथून जे आहे ना, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पळायला सुरुवात करा. अशा प्रकारचं प्रलोभन, अशा प्रकारच्या परीक्षा ह्या तुम्ही पवित्र जीवन जगू नये म्हणून तुम्हाला देवाच्या विरोधामध्ये पाप करून उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने तुमच्या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणून कोणत्याच पुरुषाला, कोणत्या स्त्रीला कामेच्या दृष्टीने बघायचं नाही, पवित्र जीवन जगायचं, तरच आपल्याला देवामध्ये वाढता येईल. अन्यथा आपल्याला देवामध्ये वाढता येणार नाही.
आपल्याला देवामध्ये वाढायचं असेल तर आपल्याला पवित्र जीवन जगावं लागेल. पण पवित्र जीवन जगणं हे एवढं सोपं नाहीये. जेव्हापासून तुम्ही स्वतःला पवित्र जीवन जगण्याकरता देवाच्या हातात सुपूर्त करून देता ना, त्याच्या नेक्स्ट मुमेंटला तुम्हाला परीक्षेचा सामना करण्याकरता सामोरं जावं लागतं. आणि म्हणून देवामध्ये वाढायचं असेल तर पवित्र जीवन जगा. अशा कोणत्याच गोष्टींशी हात मिळवणी करू नका जेणेकरून तुमचं जे जीवन आहे ते अतिशय उद्ध्वस्त होऊन जाईल. लक्ष द्या, अपवित्र तुमचं जीवन हे जे व्हायला नको आहे. म्हणून तुम्ही सावध असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण नेहमी इतरांवरती प्रीती केली पाहिजे. इतरांवरती जर आपण प्रीती केली तर आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता मदत होईल. कारण पवित्र शास्त्रामध्ये वचन स्पष्टपणे सांगत आहे, योहानाचे पुस्तक 13वा अध्याय आणि त्याचं 34 ते 35 वचन ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर ह्या वचनामध्ये परमेश्वर देव हा अतिशय स्पष्टपणे आपल्याला इतरांवर प्रीती करण्याच्या संदर्भात फार महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत. 34 पासून तर 35 पर्यंत आपण वाचणार आहोत. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रेज द लॉर्ड. देव हा त्या लोकांना ही आज्ञा देत आहे ज्यांना देवामध्ये वाढायचं आहे. आणि जर आपल्याला देवामध्ये वाढायचं आहे तर ही आज्ञा आपल्याला आहे. आणि ही आज्ञा आपल्याला काय देण्यात आलेली आहे की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. आता प्रीती करावी म्हणजे ही प्रीती कोणती आहे? ही जगिक प्रीती नाहीये, ही मित्राची प्रीती नाहीये, ही आईवडिलांची प्रीती नाहीये, ही आपल्या नातेवाईकांमध्ये असणारं जे काही नातं आहे त्या नात्याची प्रीती नाहीये. ही प्रीती आहे देवाची प्रीती. आणि ह्या प्रीतीचं नाव आहे अगापे प्रीती. लक्ष द्या, देवाचं सांगत आहे, प्रभू येशू म्हणत आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जर देवामध्ये तुम्हाला वाढायचं आहे ना, तर मग तुम्हाला देवाने दिलेल्या आज्ञेचे जे काही पालन आहे ते केलं पाहिजे. आणि देवाची आज्ञा ही आहे की तुम्ही जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही इतरांवर प्रीती केली पाहिजे. आणि लक्ष द्या, शिष्यांनी एकमेकांवर प्रीती करून ख्रिस्ताचे अनुकरण केले आणि त्यामुळं मंडळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. प्रभू येशू ख्रिस्त हा ज्या वेळेला त्याचं स्वर्गारोहण होत होतं ना, त्या ठिकाणी 120 लोक त्या स्वर्गारोहणाच्या वेळेला आपल्याला पाहायला भेटतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की जोपर्यंत वरतून तुम्हाला देणगी देण्यात येत नाही, जोपर्यंत तुम्हाला वरतून सामर्थ्य जे आहे ते देण्यात येत नाही, तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि ते माडीवरच्या खोलीमध्ये बसून देवाने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे ते प्रार्थना उपवास करत असतात, संगती करत असतात. वचन स्पष्टपणे सांगतं की पवित्र आत्मा हा पेंटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला. ते आत्म्याने भरले. आणि लक्ष द्या, त्या 120 लोकांमध्ये ज्या वेळेला देवाचा शिष्य पेत्र हा उभा राहिला आणि त्याने संदेश दिला ना, तो संदेश लोकांनी ऐकला आणि सुमारे 3000 लोकांनी येशूचा स्वीकार केला आणि ते मंडळीचा भाग झाला. लक्ष द्या, ते मंडळीचा काय झाला, ते मंडळीचे भाग झाले. आणि असं करून मंडळी जे आहे ना, दिवसेंदिवस जे आहे ती वाढत गेली. पण ती वाढण्याचं मागचं रहस्य काय आहे? त्याचं रहस्य आहे ते एकमेकांवर प्रीती करायची, एकमेकांवरती प्रीती करायची. लक्ष द्या, म्हणून तर त्यांना देवामध्ये वाढता आलं. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 44 ते 47 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते की हे जे शिष्य होते ना, हे एकमेकांवरती प्रीती करायचे आणि एकमेकांवरती प्रीती करून ख्रिस्ताचं
खऱ्या अर्थाने अनुकरण करणं काय आहे हे त्या ठिकाणी एकमेकांना दाखवायचे देखील. आपण देखील एकमेकांवर प्रीती करून देव काय आहे हे लोकांना दाखवू शकतो, हे लोकांना सांगू शकतो आपण. जर तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे तर तुम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे देवामध्ये वाढण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर पुढचा मुद्दा आहे आत्म्याच्या फळांमध्ये तुम्ही वाढलं पाहिजे. आत्म्याची जी फळं आहे, गलतीकरचं पत्र 5वा अध्याय आणि 22 ते 23 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर गलतीकरच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 22 ते 23 वचनांमध्ये आपल्याला आत्म्याची जी फळं आहे ती फळं आपल्याला दिसून येतात आणि त्या फळांमध्ये आपण वाढलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे, तर आपल्याला देवामध्ये वाढता येईल. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, 22 ते 23 वचन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. आता पहा, ह्या वचनामध्ये आपल्याला पवित्र आत्म्याची जी काही फळं आहेत ती दिसून येतात आणि ह्याच फळांमध्ये आपण वाढलं पाहिजे. जर आपल्यामध्ये प्रीतीची कमी आहे तर त्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. आपल्यामध्ये सहनशीलतेची कमी आहे तर त्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. आपल्यामध्ये शांतीची कमी आहे तर त्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. लक्ष द्या, देवामध्ये जर तुम्हाला वाढायचं आहे तर तुम्हाला पवित्र आत्म्याची जी फळं आहे ना त्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. आणि देवाचा जो सेवक आहे ज्याचं नाव संत पौल आहे, संत पौलाच्या सेवेमध्ये आपल्याला आत्म्याची जी फळं आहे ना ती दिसून येतात. संत पौल हा आत्म्याच्या प्रत्येक फळांनी भरलेला होता, म्हणून त्याला देवामध्ये वाढणं जे आहे ना ते अतिशय सोपं गेलं. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळांनी जर भरले ना तर तुम्हाला देवामध्ये वाढणं सोपं जाईल. बघा, ज्या वेळेला आपण प्रेषणांचं पुस्तक 16वा अध्याय आणि 25 ते 24 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी संत पौल हा वचन सांगत होता. संत पौल जो आहे ना, संत पौल त्या ठिकाणी 16व्या अध्यायामध्ये वचन जे आहे ते वचन तेथील जे लोक आहेत त्या लोकांना काय करत होता, सांगत होता. आणि त्या लोकांना वचन सांगत असताना त्या ठिकाणी आपण पाहतो की तो फक्त वचन सांगत नव्हता, तर त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि शिला हे प्रार्थना करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि शिलास हे देवाची स्तुती आराधना जे आहे ते करत होते. पौल आणि शिलास हे देवाची स्तुती आराधना करत असताना एकाएकी त्या ठिकाणी मोठा भूमिकंप झाला आणि त्या भूमिकंपामुळं बंदीशाळेचे म्हणजे जे काही जेल आहे ना त्या जेलचे जे पाय आहेत ते डगमगले आणि सर्व जे दरवाजे आहेत ते लगेच उघडले व सर्वांची जी बंधनं आहेत ती बंधनं तुटली. ती जी बंधनं ती काय झाली, ती तुटली. लक्ष द्या. आणि मग आपण पाहतो की तो त्या जेलचा जो सरदार आहे त्याला असं वाटलं की सर्व जे कैदी आहे ते पळून गेले असतील आणि मग त्या ठिकाणी त्याने काय केलं माहिती का, त्याने स्वतःला भोसकून घेण्याचा त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केला. बघा, त्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कोणीतरी 27 वचन वाचा. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पडून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उचलून आपला घात करणार होता. तो तलवार उचलून आपला घात करणार होता, परंतु त्या ठिकाणी त्याला तसं करू दिलं नाही संत पौलाने. त्या ठिकाणी संत पौल त्याला तसं करू देऊ शकला असतं, कारण बंदी शाळेचे दरवाजे उघडे झालेले होते. त्या ठिकाणी सर्व जे त्यांच्या हातातल्या बेड्या आहे त्या गळून पडलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी पौल आणि सिलासला पळून जाण्याची संधी होती. पण त्यांनी त्या ठिकाणी त्या बंदी शाळेचा जो काही नायक आहे, सरदार आहे ना, त्याचा जीव त्यांनी वाचवला. त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं. त्याच्यासोबत ते शांतीने वागले, त्याच्यासोबत ते संयमाने वागले.
त्याच्या जीवनामध्ये आनंद येईल अशा प्रकारचा प्रसंग त्यांनी त्या ठिकाणी आणला. बघा पुढचं वचन म्हणते, इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही इजा करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण इथेच आहोत, आम्ही कुठं पळून गेलेलो नाही. लक्ष द्या, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये जर वाढले ना, तर तुम्हाला देवामध्ये वाढणं सोपं जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही देवामध्ये वाढाल ना, त्यावेळेला ह्या पवित्र आत्म्याची फळं लोकांच्या जीवनामध्ये काम करण्याकरता उपयोगी ठरतील. देवामध्ये वाढण्याकरता तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये वाढणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये प्रीती आहे, आनंद आहे, शांती आहे, सहनशीलता आहे, ममता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, सौम्यता आहे, इंद्रिय दमन आहे. ह्या फळांनी तुम्ही भरलं पाहिजे. मग ही फळ काय करतील माहिती का? हे फळ तुम्हाला देवामध्ये वाढवतील. हे फळ जे तुमच्यामध्ये आहे ना, ते देवाच्या इच्छेनुरूप लोकांच्या जीवनामध्ये काम करतील. आणि म्हणून देवामध्ये तुम्ही पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे, देवामध्ये वाढण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? तर धैर्याने संकटाचा जो सामना आहे तो तुम्ही केला पाहिजे. धैर्याने संयम बाळगून तुम्ही संकटाचा काय केलं पाहिजे? सामना केला पाहिजे. बघा रोमकराचं पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 वचन आपण वाचू. रोमकराचं पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतात ठिकाणी? इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. व्हेरी गुड. काय आहे संकटामध्ये? देवाची अशी इच्छा आहे की आपण धीर जो आहे ना, तो धीर धरला पाहिजे. संकटामध्ये आपण धीराने, संकटामध्ये आपण धैर्याने जे आहे ना त्याचा सामना केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण धैर्याने संकटाचा सामना करतो ना, त्यावेळेला त्या धीरामुळे आपल्यामध्ये काय निर्माण होते का? शीलता निर्माण होते. लक्ष द्या. आणि शीलतेने आशा निर्माण होते. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना जर आपल्याला देवामध्ये वाढायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतील. पण त्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी आपण धीराने जे आहे ते काय झालं पाहिजे माहिती का? सामोरे गेलं पाहिजे. त्याला धीराने आपण जे आहे त्या वेळेला वागलं पाहिजे. का? कारण संकटात, छळात जे आहे ना, आनंद करण्यासाठी परमेश्वर देव आपल्याला काय करतो? सांगतो. कारण संकटामुळे धैर्य जे आहे ना ते निर्माण होत असतं. छळामध्ये ज्यावेळेस आपण आनंद करतो ना, तर तो आनंद आपल्या जीवनामध्ये धैर्य जो आहे तो निर्माण करत असतो. आणि लक्ष द्या, आपण पाहतो की प्रेषणचं पुस्तक 16वा अध्याय आणि 25 ते 26 वचन जे आहे ना, त्या वचनामध्ये पौलाने आणि शिलास यांनी तुरुंगामध्ये असताना, तुरुंगामध्ये बेड्यामध्ये असताना त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी त्या ठिकाणी देवाची स्तुती केली, त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली, त्यांनी त्या ठिकाणी आनंद केला. ते घाबरले नाही तुरुंगवासाला, ते घाबरले नाही छळाला, ते घाबरले नाही. आपल्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस संकट येतात, छळाला सामोरं जावं लागतं ना, त्यावेळेला आपण पौल आणि शिलास यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि त्यावेळेला आपण त्या परिस्थितीमध्ये धैर्याने देवाची स्तुती, देवाची आराधना, देवाची प्रार्थना, आनंद जे आहे ते आपण केला पाहिजे. आणि लक्ष द्या, संकटातही विश्वास ठेवल्याने आपण देवामध्ये आत्मिकरित्या जे आहे ना ते दृढ होत असतो. आत्मिकरित्या आपण देवामध्ये वाढत असतो. म्हणून देवामध्ये ज्यावेळेस वाढायचं आहे ना, तर देवामध्ये वाढण्यासाठी आपण धैर्याने संकटाचं काय केलं पाहिजे? आपण सामना केला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे, देवामध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर देवामध्ये वाढण्यासाठी आपण आज्ञाधारक झालं पाहिजे. ज्या काही आज्ञा देवाने आपल्याला दिलेल्या आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे. कारण योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 15 वचन पहा. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 15 मध्ये काय लिहिलेलं आहे? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. व्हेरी गुड. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन कराल.
जर तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे तर तुम्ही देवाने दिलेल्या ज्या काही आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन तुम्ही केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या आज्ञेचं पालन करतात ना, त्यावेळेला तुम्ही फक्त देवामध्ये वाढतच नाही, तर त्याबरोबर तुम्ही देवावर तुमची प्रीती असल्याचं देखील तुम्ही काय करत असतात, ते दाखवत असतात. आणि म्हणून देवामध्ये जर तुम्हाला वाढायचं आहे तर देवाने तुम्हाला ज्या काही आज्ञा दिलेल्या आहे, लक्ष द्या, यामध्ये ज्या काही आज्ञा आहे ना त्या आज्ञांचं पालन तुम्ही केलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव नोहा होतं. ज्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 22 वचन आपण काढतो ना, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं वचन 22 आपण वाचू. बघा त्या ठिकाणी काय म्हटलंय नोहाबद्दल. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. नोहाने तसे केले, व्हेरी गुड. आणि देवाने त्याला जे काही सांगितलं, जे काही आज्ञा दिलं त्याप्रमाणे नोहाने केलं. लक्ष द्या, त्याप्रमाणे नोहाने केलं असं वचन स्पष्टपणे आपल्या ठिकाणी सांगत आहे. मग देवाची इच्छा हीच आहे, जर आपल्याला त्याच्यामध्ये जर वाढायचं आहे ना तर आपल्याला देवाच्या आज्ञेचं पालन करून आपण आज्ञाधारक आहो हे देवाला दाखवणं गरजेचं आहे. जसं नोहाने दाखवलं. लक्ष द्या, नोहाने परमेश्वराच्या आज्ञेनुसार जहाज बांधलं आणि देवाचे जे काही आशीर्वाद आहे ना ते त्याने आपल्या जीवनामध्ये मिळवले. जर तुम्ही देवाच्या आज्ञेचं जर पालन केलं ना तर देवाच्या आज्ञेचं पालन केल्यानंतर देवाचे जे काही आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलेले आहेत ना ते तुम्ही स्वतःकरता प्राप्त करून घेत असतात. आणि लक्ष द्या, आज्ञा पालनामुळं आध्यात्मिकरित्या वाढ जी आहे ती होत असते. देवाच्या आज्ञा पालनामुळं देवामध्ये आपल्याला जे आहे ना ते वाढता येत असतं. आणि म्हणून देवामध्ये वाढण्याकरता आपण देवाच्या प्रत्येक आज्ञेचं जे पालन आहे ते आपण केलं पाहिजे. आणि पुढचा जो मुद्दा आहे देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाची उपकार स्तुती जी आहे ती आपण केली पाहिजे. कारण देवाची उपकार स्तुती आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता जे आहे ते मदत करत असते. आणि बघा, 1 थिस्सलुनी 5वा अध्याय आणि त्याचं जे 18वं वचन आहे, 1 थिस्सलुनी 5वा अध्याय आणि 18वं वचन आपण वाचू. आणि ह्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. प्रत्येक स्थितीमध्ये, आनंदाची स्थिती असो तरी पण, दुःखाची स्थिती असो तरी पण, आपल्याला आवडणारा सीझन असो तरी पण, न आवडणारे सीझन असो तरी पण आपण देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. कारण देवाची उपकार स्तुती आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता मदत करत असते. तुम्हाला जर देवामध्ये जर वाढायचं आहे तर तुम्ही देवाची उपकार स्तुती ही नेहमी केली पाहिजे. आणि बघा, एक व्यक्ती आहे ज्याचं नाव दावीद आहे. स्तोत्रसंहिता 34:1 मध्ये तो काय म्हणते पहा. स्तोत्रसंहिता 34:1 मध्ये दावीद राजा काय म्हणते पहा. स्तोत्रसंहिता 34:1 मध्ये, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणत तो दावीद म्हणत आहे की परमेश्वराचं धन्यवाद मी सर्वदा करेल, न चुकता, न चुकता, 24/7, 7 दिवस 24 तास मी परमेश्वराचा धन्यवाद करेल सर्वदा. आणि माझ्या मुखामध्ये गर्वाच्या गोष्टी नसणार, माझ्या मुखामध्ये बडे मारण्याच्या गोष्टी नसणार, माझ्या मुखामध्ये निंदा करण्याच्या गोष्टी नसणार, माझ्या मुखामध्ये गर्विष्ठ गोष्टी नसणार, माझ्या मुखामध्ये चुगली लावणं नसणार, माझ्या मुखामध्ये कुणाचं वाईट करणं नसणार, तर माझ्या मुखामध्ये परमेश्वराचं स्तवन सतत असेल. काय सुंदर आहे चर्च. देवामध्ये जर वाढायचं आहे ना तर देवामध्ये वाढण्याकरता आपल्याला देवाची उपकार स्तुती सतत 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 केली पाहिजे.
आणि दाविदाने नेहमी परमेश्वराची उपकार स्तुती केली. आणि लक्ष द्या, वचन सांगतं की दावीद परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती होता. का तो झाला माहिती तसं? दावीद परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती का झाला माहिती का? कारण त्याच्या मुखामध्ये सतत परमेश्वराची उपकार स्तुती होती. सतत. आणि म्हणून दावीद देवाच्या मनासारखा झाला. देव स्वतः बोलला की हा माझ्या मनासारखा आहे. चला, या रात्रीच्या वेळेला आपण देवाच्या मनासारखं होऊया. या रात्रीच्या वेळेला देवामध्ये वाढण्याकरता आपण देवावरती पूर्ण विश्वास ठेवू. ह्या रात्रीच्या वेळेला देवामध्ये वाढण्याकरता आपण पवित्र जीवन जगू. देवामध्ये वाढण्याकरता आपण एकमेकांवरती प्रीती करू. देवामध्ये वाढण्याकरता आपण जे आहे ते पवित्र आत्म्याच्या फळामध्ये वाढू. देवामध्ये वाढण्याकरता आपण संकटाचा जो सामना आहे तो धीराने करू. देवामध्ये वाढण्याकरता आपण देवाच्या आज्ञेचं पालन करू. आणि सरतेशेवटी देवामध्ये वाढण्याकरता आपण देवाची उपकार स्तुती एक सतत करत राहू. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव.